शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची मदत करा। पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। पंतप्रधानांनी किमान 50,000 कोटींची मदत जाहीर करावी। पीएम आवास योजनेतून नुकसानग्रस्तांना पक्की घरे द्या। यंदाची परिस्थिती भीषण। उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी। भाजपला प्रशासन चालवताच येत नाही। भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वय संबंध नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना छापलं। टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना। सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलं। पाहणी न करताच माघारी फिरण्याची सदाभाऊंवर वेळ। माडाच्या उंदर गावात सदाभाऊ खोतांविरोधात शेतकऱ्यांचा रोष। नांदेडच्या लोहा तालुक्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीच्या रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद। ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने वाचवण्यात यश। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीडच्या परळीमध्ये शेती पाण्याखाली। शेतात कमरेपर्यंत पाणी असल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट। साताऱ्याच्या म्हसवडला मुसळधार पावसाचा तडाखा। म्हसवडमधील शिंगणापूर रस्त्याला पाण्याचा वेढा। अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान। बीडमध्ये मुसळधार पावसाचा ग्रामीण पोलीस स्थानकाला फटका। ग्रामीण पोलीस स्थानकात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। परंडा तालुक्यातील शेळगाव इथेही मुसळधार पाऊस। गावाला शेतीला पुराचा विळखा। ड्रोनच्या नजरेतून दाहकता समोर। लक्ष्मण हाकेच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला। अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरुणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला करत हाकेंची कार फोडली। शनी शिंगणापूर मंदिर कार्यालयाला ठोकलं सील। पोलीस बंदोबस्तात कलेक्टरांकडून देऊळ कार्यालय बंद। विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर कागदपत्रांची हेराफेरी होत असल्याचं आलं समोर। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नांदेड शहरामध्ये पहाटे अतिमुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे शहरामध्ये अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। शहरांमधील श्रावस्ती नगर, सादात नगर, तेहरा नगर या भागाला पाण्याचा वेढा पडलाय। अनेक घरं पाण्याखाली गेली। या भागामध्ये अनेक नागरिक अडकून पडलेत। त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू झालंय। बोटीद्वारे अग्निशमन दलाचे जवान हे रेस्क्यू करतात। आतापर्यंत 14 लोकांना काढण्यात यश आलंय, तर अजूनही बचाव कार्य सुरू आहे। आता मी नांदेड शहरातील श्रावस्ती नगर या भागामध्ये आहे। या भागामध्ये सकाळपासून खूप मुसळधार पाऊस होतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या भागात पुराचं पाणी साचलेलं आहे। घरामध्ये जे आहे ते पुराचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक लोक या परिसरामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यांना काढण्यासाठी महापालिकेची ही जी रेस्क्यू टीम आहे ती या भागामध्ये कार्यरत आहे। महापालिकेचं अग्निशमन दलाचे हे जवान आहेत आणि जे लोक पाण्यात अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी हे जे पथक आहे हे कार्यरत आहे। आता श्रावस्ती नगर भागामधल्या एका घरात आपण आहोत आणि या भागातील महिलांना काढण्याचं काम म्हणजे या महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम या पथकाद्वारे केलं जात आहे।
या संपूर्ण परिसराला आपण पाहतोय की पाण्याने वेढा घातलेला आहे। त्यामुळे खूप जे लोक आहेत या भागामध्ये अडकलेले आहेत। अनेक जी घरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे। अशा पद्धतीनं महिला असतील, मुली असतील, यांना या बोटीद्वारे रेस्क्यू केलं जात आहे। महापालिकेचं हे पथक आहे। महापालिकेकडून हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या श्रावस्तीनगर या भागामध्ये केलं जात आहे। शहरामधलं हे सखल भाग आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण पाहू शकतो की घराघरामध्ये इथं पाणी साचलेलं आहे। अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। लोकांचे जे संसार उपयोगी साहित्य आहे ते वाहून गेलेलं आहे। अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहे। पहाटेपासूनच खूप जोरदार पाऊस नांदेड शहरामध्ये झाला, जिल्ह्यामध्ये देखील झाला। त्यामुळे या सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जे पाणी आहे पावसाचं ते साचलेलं आहे। यासोबतच आजूबाजूच्या परिसराला देखील पाण्यानं वेढा घातलेला आहे। त्यामुळे अनेक जे लोक आहेत ते इथं अडकून पडलेले आणि यांना बाहेर काढण्याचं जे काम आहे ते महापालिकेचं अग्निशमन दलाचं पथक करत आहे। आतापर्यंत जवळपास लोकांना बाहेर काढण्यात यांना यश आलेलं आहे। अजूनही जे लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। तर नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। देगाव कुराडा गावाला पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय। या पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिक मार्गक्रमण करताना दिसतात। शेतातून दूध घराकडे आणत असताना गावकरी दोरीच्या मदतीने दुधाची वाहतूक करतात। तर कशा पद्धतीनं नागरिकांना प्रवास करावा लागतोय याचं चित्र हे अतिशय विदारक आहे। दोरीच्या सहाय्यानं दुधाच्या कॅन या ओढून दुसऱ्या गावामध्ये पोहोचवण्यात येत आहेत। देगाव कुराडा नांदेड या गावातील हे सगळं चित्र आहे। नांदेडच्या लोहा तालुक्यातील पळशी इथे झाडावर अडकलेल्या एका व्यक्तीला रेस्क्यू करण्यात आलंय। शेतकरी आनंदा रामचंद्र कोल्हे या शेतकऱ्यास गावकरी आणि प्रशासनाच्या वतीने रेस्क्यू करण्यात आलंय। रात्री शेताकडे गेल्याने सकाळी अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाणी वाढलं। त्यामुळे आनंद खोले झाडावर जाऊन बसले। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दोरीच्या सहाय्याने त्यांना रेस्क्यू करावं लागलंय। आज पहाटेपासूनच नांदेड शहरात अतिमुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे शहरातील अनेक सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। शहरातील अनेक ठिकाणी घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं स्थानिकांचंही मोठं नुकसान झालंय। अजूनही अनेक लोक घराच्या गच्चीवर अडकून पडले असल्याचं भीषण चित्र या ठिकाणी निर्माण झालंय। या भागात यंदा तिसऱ्यांदा पाणी साचल्यानं लोकांचे चांगलेच हाल होत आहेत। नांदेड जिल्ह्यात आजही पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झालाय। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। पावसामुळे लोहा येथील वाका गावाजवळच्या पुलावरून पाणी वाहत आहे। तर नांदेड हैदराबाद मार्गावर हा पूल आहे। या पुलावरून पाणी वाहत असल्यानं नांदेड हैदराबाद वाहतूक ठप्प झाली आहे। धाराशिव कळंब तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। सहकार, धानोरा, मंगरुळ तसेच खामसवाडी शिवारात पाणीच पाणी झालंय। मंगरुळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट बंदराला देखील पाणी आलंय आणि यामुळे सिमेंटचा रोड खचण्यास सुरुवात झाली आहे। गावात पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। तर गावकरी देखील भयभीत झालेत। पाण्याचा प्रवाह असाच राहिल्यास गावाला धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। घटनास्थळावरून याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांनी। कालच्या जो पावसानं जो आहे तो कळंब तालुक्याला ही देखील मोठा तडाखा दिलेला आहे। मी आता मंगरुळ शिवारात ही जर दृश्य पाहिली आपल्याला तर निश्चित पाण्याचा किती पाणी झालंय, किती पाऊस पडला याचा अंदाज येईल। आता हे गावकरी आहेत आपल्या परिसराच्या बाजूला, हे मंगरुळ परिसरातील गावकरी आहेत आणि ही पाणी जर बघितलं तर हे गावात आता पुलाखालून पाणी वाहते, मात्र काही वेळातच हे पाणी जे आहे ते पुलावर जाईल। आपण बघू शकतो सिमेंटचा रस्ता आहे, मात्र खालून जे पाणी जे आहे ते घुसायला सुरुवात झालेली आहे, हे टोकरायला सुरू झाले। त्यामुळं हा रस्ता निश्चितच खचण्याची भीती निर्माण झालेली आहे। जेव्हा वासवी आणि कळंब तालुक्यात परिसरात जेव्हा पाऊस होतो तेव्हा या पुलाला जे आहे ते पाणी येतं, मात्र वरील शेळका धानोरा असेल, खामसवाडी परिसर असेल या तालुक्यात पाऊस झाला आहे। भूमपरांडा तालुक्यात जशी पाण्याची पावसाची परिस्थिती झाली होती तशीच कळंब तालुक्यात देखील परिस्थिती आहे। काय मंगरुळ शिवारात आपण आता आहोत, गावकरी आहेत, आपण गावकऱ्याला विचारूया
कधीपासून पाणी यायचा प्रवाह चालू आहे? पाण्याचं जवळजवळ एक 8-10 दिवसापासून पाणी चालू आहे. आज थोडं कमी आहे, पुलाचं वरून पाणी होतं काल तर. आता ही पाणी वाढते, धोका वाटतो ना सध्या? धोका हो 100% धोका आहे. वरी 2 ठिकाणी पाणी शेतामध्ये घुसलेलं आहे वरच्या बाजूनं, आणि त्याच्यामुळे पूर्ण पिकाला पण धोका आहे. आणि आणखीन पाऊस जर चालू राहिला तर गावात पण पाणी येण्याची शक्यता आहे. आता काय गावातली परिस्थिती काय सध्या? आता गावाकडे प्रत्येक शिवारामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. बऱ्याच जर सोयाबीनमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे, काही जणांचे ऊस सुद्धा लोळून पडलेले आहेत, मुळात सगळ्यात उपटून गेलेले आहेत. आता त्याचे हे जर वाढलं पाणी तर कुठं जाऊ शकतं? ह्याचं पाणी वाढलं तर संपूर्ण गावाला वेढा घालेल. 100% गावाला धोका आहे. मंगरुळ पूर्ण गावाला धोका आहे. मंगरुळ पूर्ण गाव हे पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे. एकूण जर बघितलं तर ही परिस्थिती पाहिली तर मंगरुळ गाव सुद्धा पाण्याखाली जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे. निश्चितच भूमपरांडात जेवढी परिस्थिती भीषण आहे तशीच परिस्थिती काही कळंब तालुका परिसर व धाराशिव तालुका परिसरात सुद्धा पाहायला मिळते. आता प्रशासनाला यांनी कळवलं, त्यामुळे प्रशासन निश्चितच याची खबरदारी घेईल व गावकरी जे घाबरलेत त्यांना थोडासा दिलासा देईल. सागर जाधवसह बालाजी निळफळ, न्यूज लोकमत, मंगरुळ. तर बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील सिंदफणा नदीला पूर आलाय, त्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय. या पुरामुळे देवडी गावाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. अशामध्येच जुडावा गावातील शेतकरी पुराच्या पाण्यात अडकून पडला होता. शेतात दूध काढण्यासाठी हा शेतकरी गेला, पण गावाच्या बाजूला वाहणाऱ्या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यानं हा शेतकरी तिथेच शेतात अडकून पडला. दरम्यान त्यांना बाहेर काढण्यामध्ये सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीमध्ये सुरू झालाय, त्यामुळे पुसद हिंगोली हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.